वर्धा नागपूर मार्गावर पवनार आणि सेलू दरम्यान टेम्पो आणि टिप्परची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात प्राथमिक माहितीनुसार सुमारे 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। अपघाताची तीव्रता एवढी होती की टेम्पोच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला असून टिप्परलाही मोठे नुकसान झाले आहे। घटनेनंतर परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली होती। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पवनार सेलू दरम्यान वर्धा नागपूर मार्गावरून टेम्पो प्रवाशांना घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या टिप्पर सोबत त्याची जोरदार धडक झाली। दोन्ही वाहनांचा वेग आणि धडकेची तीव्रता मोठी असल्याने टेम्पोच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या धडकेत टेम्पोमधील अनेक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे। अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। जखमींच्या मदतीसाठी परिसरातील नागरिक, वाहन चालक आणि स्थानिकांनी तातडीने धाव घेतली। काही जखमींना वाहनातून बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मदत केली। त्यानंतर उपलब्ध वाहनांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले। अपघाताची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर असल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला। नागरिकांकडून मदत कार्य सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांकडून अपघात स्थळाचा पंचनामा करण्यात येत असून अपघातग्रस्त वाहनांची पाहणी केली जात आहे। तसेच अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास सुरू करण्यात आला आहे। टेम्पो आणि टिप्परची एवढी जोरदार धडक नेमकी कशामुळे झाली हा प्रश्न उपस्थित झाला आहे। वाहनांचा वेग अधिक होता का? चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले का? किंवा रस्त्यावरील परिस्थितीमुळे हा अपघात घडला का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। या अपघातात जखमी झालेल्यांची संख्या प्राथमिक स्वरूपात 20 ते 25 असल्याचे सांगण्यात येत असले तरी अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही। जखमींपैकी किती जण गंभीर आहेत, किती जणांना किरकोळ दुखापत झाली आहे आणि कोणावर पुढील उपचार सुरू आहेत याबाबतही अधिकृत माहिती मिळालेली नाही। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।